ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जामनेर शहरात तरुणांनी उत्स्फूर्त जल्लोष साजरा केला। यावेळी पेढे आणि मेलोडी चॉकलेटचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला। देशभक्तीपर गीतांच्या तालावर तरुणाईने ठेका धरत विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। यावेळी आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत शिक्षण व्यवस्थेतील व्यापक सुधारणा, विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। केवळ राजीनाम्याने आंदोलन थांबणार नसून विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली। भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, अरे कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, विद्यार्थी संघटनेचा बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं, क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, भारतीय लोकशाहीचा, अरे कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, भारत माता की जय, भारत माता की जय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। मिला ले फिर रंग तो खिला खिला ले, ये सब तो मिला मिला ले, फिर रंग तो खिला खिला ले, और मोह मोह दे बसंती यारा मोह रंग दे बसंती। बिस्मिल्लाह संदेश। आज आम्ही इथं जल्लोष साजरा करतोय कारण काल शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। एवढे दिवस आंदोलन चालू होतं विद्यार्थ्यांचं, या आंदोलनाला बदनाम करून पाहिलं आधी, मात्र ते झालं नाही। विद्यार्थी जेनझीची पिढी आपली ती नडली, त्यांना सरकारला उत्तर द्यायला भाग पाडलं। शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊनच राहिलो। गेल्या 12 वर्षामध्ये जवळपास 150 मोठे मोठे पेपर फुटी झालेले आहेत। म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षण यांच्याबद्दल सरकारला काही घेणे देणं नाही आहे। मग उत्तरदायित्व कोण स्वीकारेल हा प्रश्न जनतेला पडला होता। मात्र जेनझीने मनावर घेतलं, आंदोलन केलं। नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशमध्ये जेनझीचं आंदोलन झालं होतं, मात्र आपल्या भारतातली जेनझी काय करते असा प्रश्न जनतेला पडत होता। मात्र जेव्हा जेनझी रस्त्यावर उतरली, सरकारला गुडघे टेकवायला भाग पाडलं। सर, काल पियुष गोयल यांनी सांगितलं की 3-4 कॉक्रोचला फासावर लटकल्याशिवाय ही व्यवस्था मोडकळीस येणार नाही। होती या दिवशी आपल्या जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अभिजित तिपके व सोनम वांगचुक यांनी आंदोलन केलं। गेल्या 20-25 दिवसापासून या आंदोलनाला बसलेले होते आणि यांनी जे सोनम वांगचुक आहेत हे अक्षरशः आपण बघितलं की त्यांनी जे त्यांचं उपोषण आहे ते 26 दिवसापर्यंत त्यांनी उपोषण केलं। ते कोणासाठी केलं तर हे आपले जे तरुण मुलं आहेत, म्हणजे जे आज मुलं नेटचे पेपर देत आहेत,
किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होत असतात आणि हे पेपर फुटी होत असते. या पेपर फुटीला थांबवण्यासाठी या लोकांनी म्हणजे अभिजित दिपके व सोनम वांगचुक सर व इतर सर्व ठिकाणून जे आपले लोक आहेत त्यांनी एखादा हा लढा उभा केला आणि या लढ्याला जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. आपण बघितलं की आपल्या जामनेर शहरामध्ये महाराष्ट्रातला दिपके हा तिथं जाऊन एक शेर होतो आणि ह्या हुकुमशाहीचा हिमला पाडतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आज विद्यार्थ्यांना वाटायला लागलं की आम्ही यांना वाटत होतं की आम्ही यांना घाबरून सोडू कुठलेही गेलो, पण विद्यार्थ्यांनी आज त्यांचे स्वप्न धुळीत मिळवले आणि आज आम्ही स्वतंत्राने एक विद्यार्थी संघटना बोलू शकते हे त्यांनी दाखवून दिलं. वांचुक सरांवर किती अत्याचार झाले, त्यांचं 19 किलो वजन कमी झालं होतं तरी ते ढकललेले नाही. आपल्या महाराष्ट्राची एक वाघीण ही तिथं न्यूज कव्हर करताना तिच्यावरती भरपूर काठ्या मारल्या गेल्या तरी ती घाबरली नाही आणि ती शेवटपर्यंत लढत तिने 25 तारखेपर्यंत तिथं न्यूज कव्हर केली एका मुलीने. आणि तिचं हे बघून मला पण असं वाटलं की आजच्या आपल्या महाराष्ट्रातल्या मुली किती धाडशी आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द मी संपतो.